एकनाथ खडसेंनी पवारांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी शरद पवारांनी खडसे यांची आमदारकी अजूनही कायम ठेवली आहे। एवढंच नाही तर खडसेंनी अनेकदा भाजपमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली। असं असतानाही शरद पवारांनी खडसेंना अजूनही पक्षात कायम ठेवलंय। विशेष म्हणजे खडसेंची मुलगी अर्थात रोहिणी खडसे यांना देखील महिला प्रदेशाध्यक्ष पदावर शरद पवारांनी स्थान दिलंय। याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातले वजनदार नेते आहेत। उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी मतांचं समीकरण बसवणं हे शरद पवारांसाठी महत्त्वाची बाब आहे। त्यात एकनाथ खडसे हे ओबीसी नेते आहेत। स्थानिक सत्ता मिळवण्यासाठी ओबीसींच्या मतांचं गणित जुळवणं कठीण जातं। अशा वेळी खडसेंचा ओबीसी मतांसाठी फायदा होऊ शकतो हे गणित पवार आणि खडसे यांना माहिती आहे। हे अनेकांचं विश्लेषण आहे। याच कारणाने पवारांनी खडसेंना जवळ केल्याचं जाणकार सांगतात। दुसरी गोष्ट म्हणजे भाजपला उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन सारखं खंबीर नेतृत्व मिळालंय। विधानसभा आणि लोकसभेला जळगावात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने चांगलं यश मिळवलं। अशा काळात महाजन यांच्यासारख्या नेत्याला टक्कर देण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा नेता असणं गरजेचं आहे। हेच गणित लक्षात घेऊन शरद पवार खडसेंचा उपयोग पक्षासाठी करू पाहतायत असंही म्हटलं जातंय। पण त्याचा शरद पवारांना अजूनपर्यंत तरी काडीचाही फायदा झालेला नाही। तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट पडले। शरद पवार यांच्या पक्षाचा पळता काळ होता। अशा काळात उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांच्यासारखा मातब्बर नेता शरद पवारांना लाभला तशी ही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब होती। त्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात एक नवी उमेद मिळेल असं चित्र होतं। खडसेंमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील बळ येईल असं म्हटलं जायचं। याचीच दुसरी बाजू अशी की राजकीय विजनवासात जाण्याची स्थिती असताना शरद पवारांनी खडसे कुटुंबाला आधार दिला। एकनाथ खडसेंना आमदार करून राजकीय पुनर्वसन केलं। परंतु प्रत्यक्षात आजवर खडसेंचा पवारांना त्या दृष्टीने काहीही उपयोग झालेला नसल्याचं जाणकार सांगतात। खडसे यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। आमदारकी मिळूनही राजकीय पुनर्वसन त्यांनी करून घेतलं जरी असलं तरी मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता। राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते आपली सून रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले। रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या। रक्षा खडसेंना निवडून द्या म्हणून मतदारांना आवाहन केलं। रक्षा खडसेंचा हा सगळा आटापिटा पुन्हा भाजपत जाण्यासाठी होता, मात्र भाजपने त्याही वेळेला त्यांना टाळलं। कारण महाजन यांच्यासारखा खंबीर नेता भाजपला मिळाल्याने आता खडसे यांची कोणतीही उणीव भाजपला भासत नाही। एकीकडे भाजपने झुलवत ठेवलं, दुसरीकडे खडसेंचा शरद पवारांना काडीचाही फायदा झाला नाही। त्यात भर म्हणून आता खडसे यांचे जावई प्रांजळ खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक झाली आहे। यामुळे आता एकनाथ खडसेंचं सोडा पण रोहिणी खडसेही चांगल्याच डॅमेज झाले आहेत। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर खडसे कुटुंबीय अडचणीत सापडले। अशा काळात शरद पवार खडसेंच्या बाबतीत काय भूमिका घेतात की खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे वेध लागतात हे येणाऱ्या काळातच कळेल। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।